क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पुसद ते माहूर रोडवर असलेले पुसद पासून किमान 10 किलोमीटर अंतरावर असणारे कासोळा फाटा येथे नुकताच अपघात झाला आहे आणि पुसद ते काटखेडा फाट्यावर सुद्धा त्याच दिवशी अपघात झाला होता। पुसद ते माहूर रस्त्याचे नवीन काम झाल्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावर गतिरोधक बसवलेले नाहीत, यामुळे खूप काही अपघात या ठिकाणी होत आहेत। अपघात थांबवण्यासाठी शिवसेना शिंदे गट व युवा सेना कासोळा यांच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे। पुसद ते माहूर रोड वरील कासोळा फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी अतिशय धोकादायक बनत चालली आहे आणि त्या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत। कासोळा फाट्यावरील पानटपरीजवळ असलेल्या किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्या 2 व्यक्तींच्या डोक्याला चांगलाच मार लागला आहे। कासोळा फाट्यावरील घटना रात्री घडल्यामुळे मोठी घटना घडण्यापासून टळली आहे, पण हीच घटना दिवसा झाली असती तर त्या ठिकाणी दिवसभर लोकांची चांगलीच गर्दी असते व शाळेमध्ये जाणारी मुले पुसद माहूर शिक्षणासाठी जात असतात आणि गाड्यांची देखील वाट पाहत फाट्यावर थांबत असतात, त्यामुळे मोठी जीवितहानी झाली असती। अशा घटना या फाट्यावर वारंवार होत असल्यामुळे शिवसेना शिंदे गट व युवा सेना कासोळा यांच्या वतीने कासोळा फाट्यावर गतिरोधक बसवण्याचे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले आहे। तसेच 15 दिवसाच्या आत गतिरोधक बसवले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन किंवा विविध प्रकारचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी आकाश चव्हाण, शाखा प्रमुख बलदेव जाधव, युवा सेना शाखा प्रमुख गणेश चव्हाण, उमेश चव्हाण, जगदीश चव्हाण, रतन पवार, कपिल राठोड, ओंकार राठोड, DJ जाधव या सर्व शिवसेना व युवा सेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण, पुसद, महागाव, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।